दशावतार हे प्रमुख हिंदू देवता विष्णूचे 10 प्राथमिक अवतार आहेत. 1. मत्स्य अवतार. मत्स्य भगवान विष्णूचा अर्धा मानव आणि अर्धा मासा अवतार होता. मत्स्य पुराणानुसार मत्स्यने मनुला महापुराबद्दल माहिती दिली आणि सर्व जीवनमान प्राणी, वेद आणि वनस्पतींचे बियाणे वाचविण्यात मदत केली. 2. कूर्म अवतार. कूर्म हा विष्णूचा अर्धा कासव अर्धा पुरुष अवतार आहे. समुद्र मंथन दरम्यान मंथन प्रक्रियेत देवता आणि भूतांना मदत करण्यासाठी तो आपल्या देहाच्या शेलवर मंदारा पर्वत संतुलित करतो. असा विश्वास आहे की त्याने आपल्या पाठीवरील विश्वाच्या वजनाला पाठिंबा दर्शविला होता. 3. वराह अवतार. वराह हा विष्णूचा अर्धा माणूस आणि अर्धा डुक्कर अवतार आहे. हिंदू धर्मात त्याने भुरेविला वाचवण्यासाठी हिरण्यक्ष राक्षसाचा वध केला आणि तिला समुद्राच्या बाहेर आणले. 4. नरसिंहा. नरसिंह हा विष्णूचा अर्धा सिंह आणि अर्धा मानव अवतार आहे. राक्षसी राजा हिरण्यकश्यपचा राज्य संपवण्यासाठी आणि पृथ्वीवर शांतता, सुव्यवस्था, धार्मिकता आणि धर्मातील इतर घटक स्थापित करण्यासाठी त्यांचा जन्म झाला होता. 5. वामना. विष्णूचा हा अवतार वामन एक भव्य ब्राह्मण होता. भगवान विष्णूचा हा अवतार राक्षसी राजा महाबलीची वाढती शक्ती तपासण्यासाठी आला आहे, जो तो बलिदान सोहळ्यादरम्यान फसवून आणि पाताळात पाठवून करतो. 6. परशुराम. परशुराम हा भगवान विष्णूचा ब्राह्मण क्षत्रिय अवतार आहे. हातात कुऱ्हाडी सरहेशी म्हणून त्याचे चित्रण आहे. दुष्ट क्षत्रियांचा जुलूम संपवण्यासाठी त्याचा जन्म झाला, ज्याने त्यांच्या शक्तींचा गैरवापर केला आणि इतरांचे जीवन दयनीय केले. 7. राम. भगवान राम हे हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि शक्तिशाली देवता आहेत आणि रामायणातील मुख्य पात्र आहेत. राक्षसाचं भयानक शासन संपवण्यासाठी आणि रावणानं अपहरण केलेल्या आपल्या पत्नी सीताला सोडवण्यासाठी तो राक्षसांचा नाश करतो. 8. कृष्ण. भगवान श्रीकृष्ण हा भगवान विष्णूचा अजून एक प्रमुख अवतार आहे. तो त्याच्या जुलमी मामा कंस यांच्या कारकिर्दीची समाप्ती आणि महाभारतात सल्लागार किंवा पांडव आणि अर्जुनाचा सारथी आणि मार्गदर्शक म्हणून असलेल्या भूमिकेसाठी ओळखला जातो. 9. बुद्ध. सिद्धार्थ गौतम, ज्याला नंतर गौतम बुद्ध म्हणून ओळखले जाते, त्यांनी त्यांचे कुटुंब आणि सर्व वस्तू ताब्यात घेतल्या. त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली आणि नोबल आठफोड मार्गांद्वारे लोकांना सर्व प्रकारचे त्रास संपविण्याचे मार्ग शिकवले. 10. कल्की. कल्की हा विष्णूचा एकमेव अवतार आहे जो अद्याप जन्माला आलेला नाही. असे म्हणतात की त्याने काली या राक्षसाचा नाश करून सर्व वाईट गोष्टींचा अंत केला आणि एक नवीन सत्ययुग किंवा कल्कीयुग सुरू केला. काली ही सर्व नकारात्मक भावना आणि घटक आहेत ज्यात एक व्यक्तिमत्व आहे. पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन चमकदार तलवार धरून योद्धा म्हणून कल्कीचे चित्रण आहे.